महाराष्ट्राची लोकशाही गुजरातच्या ईव्हीएम मध्ये अडकते का असं काहीतरी ट्विट आहे तुमचं आणि एक व्हिडिओ त्याच्या खाली ट्विट दिसतो। गेल्या काही दिवसांपासून असंच ट्विट करत आहे की महाराष्ट्राची लोकशाही ही गुजरातच्या ईव्हीएमच्या विळख्यामध्ये अडकते का काय असा प्रश्न जसा मला पडलेला आहे तसं महाराष्ट्राच्या तमाम जनतेला पडलेला आहे। त्याच्यातून बऱ्याच काही माहिती मी लोकांसमोर तिथं आणलेली आहे। प्रत्येक माहितीचा शहानिशा ही कोणाला करता येईल, त्यात काय करायला हरकत नाही। फक्त लोकातली चर्चा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून जास्त लोकांपर्यंत घेऊन चाललेलो आहे। तुम्ही टपरीवर जावा, लग्नात जावा, सुखदुःखात कुठेही जावा, जिथे लोक आहेत आणि त्यांना फक्त विचारा की जो निकाल या महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे तो स्वीकारण्यासारखा आहे का। लोकच तुम्हाला सांगतील काहीतरी गडबड आहे। आता आमचं फक्त मत एवढंच आहे, लोकशाही जिवंत ठेवायची असेल ती काय गडबड आहे याच्यावर शहानिशा कुठे ना कुठेतरी होण्याची जरूरत आहे आणि त्यासाठी इलेक्शन कमिशनने पुढाकार घ्यावा। दिल्लीत बैठक होते दादा, 3 ते 4 दिवस झाले आज निकाल लागून राज्याचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये। एकनाथ शिंदेंनी माघार घेतल्याचं सरकत जमा झालंय। मग आता कोण होईल राज्याचा मुख्यमंत्री आणि लवकरात लवकर व्हावं अशी इच्छा आहे आमदार आणि एक सामान्य नागरिक। अजित पवार देखील आज दिल्लीत गेलेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या नावाची शिक्कामोर्तब होतं असं समजतं। नाही, विषय एवढाच आहे की ऑप्टिक्स जर तुम्ही बघितलं, महाराष्ट्र हे राज्य या देशातलं सर्वात विकसित राज्य आहे। ठीक आहे, जो विकास काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आपल्या विचाराच्या काळामध्ये होत होता तो विकास कुठेतरी आता कमी झालेला आहे। पण जो कुठला निर्णय पूर्वी घेतला जात होता तो महाराष्ट्रामध्येच घेतला जात होता। आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा दिल्लीत घेतला जातोय आणि 4-4 दिवस जाऊन तिथं थांबावं लागतंय, ते सुद्धा ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असताना। म्हणजे बीजेपीला 132 आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत। त्याच्यात एकनाथ शिंदे साहेबांचे जे कुठले असतील, अजितदादांचे असतील, त्यामुळे 222 आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा यांना निर्णय घेता येणार की कुठला मुख्यमंत्री तिथं बनेल। भाजपचाच मुख्यमंत्री तिथं बनेल। मला खरं तर आधी वाटत होतं वर्षासाठी एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल, पण कालची त्यांची प्रेस बघितल्यानंतर त्या प्रेसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकदा सुद्धा नाव घेतलं गेलं नाही। त्याच्याबरोबर अजितदादांचं सुद्धा नाव एकदा सुद्धा घेतलं नाही। नाव फक्त कुठले घेतले गेले तर मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं। ती प्रेस आखी बघितल्यानंतर एक गोष्ट खरी आहे की एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल असं वाटत नाही। कदाचित केंद्रात ते मंत्री बनतील आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या चिरंजीवाला इथं संधी दिली जाऊ शकते असं वाटतंय, पण बीजेपीचाच मुख्यमंत्री बनेल। आता देवेंद्र फडणवीस साहेब बनतील का अजून एखाद नाव जे चर्चेत आहे ते बनेल हे आपल्याला मात्र सांगता येणार नाही। दुसरीकडे अजित पवारांनी पण दावा सोडलाय का? कारण अजित पवारांचे नेते कालपासून असं म्हणतात की दादा व्हावं ही इच्छा आहे, पण महायुती ठरवेल किंवा भाजप ठरवेल, मग दादांचाही चान्स गेलाय का असं म्हणतात? दादा होत असतील तर मी दादांचं सुद्धा अभिनंदन करेल, शुभेच्छा देईल। फक्त खरंच केलं जाणार आहे का आता आज नाही तर उद्या फक्त आपल्याला थांबायचंय, बघू काय होतंय। आणि जर खरंच त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, स्वतः जाऊन फुलाचा गुच्छ मी त्यांना देईल आणि त्यांचं अभिनंदन करेल आणि मी स्वतः त्यांचं दर्शन घेईल। माझे काका म्हणून, मी पुतण्या म्हणून, पार्टी म्हणून नाही पण फक्त पुतण्या म्हणून, बाकी काही वेगळं त्यात नसणार। हे मुख्यमंत्री पदाचं झालं, दुसरीकडे विरोधी पक्षनेता सुद्धा महत्वाचं पद आहे। 10% आमदार लागतात, 29 आकडेवारी होते। काय ठरलंय? रोहित पवारांचं देखील विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव समोर येते असं काही खलबत झाली आहे? अजून बरेच नेते महाविकास आघाडीमध्ये आहेत जे वयाने आणि अनुभवाने माझ्यापेक्षा कितीतरी सिनियर आहेत। ठीक आहे, कदाचित काही प्रमाणात मी आक्रमक असेल, पण जो काही अनुभव आहे तो सुद्धा गणला जातो। त्यामुळे आमचा जेव्हा गट केला जाईल, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा एक गट केला जाईल, त्याचा एक नेता हा विरोधी पक्ष नेता नक्कीच होऊ शकतो।